नमस्कार मित्रांनो, जर बोर्डाच्या परीक्षेत 2027ला इंग्लिशमध्ये 95 पेक्षा जास्त मार्क पाडायचे असतील तर हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम सोप्या आणि सिंपल लँग्वेजमध्ये तुम्हाला 95 पेक्षा जास्त मार्क कसे पाडायचे बोर्डाच्या परीक्षेमध्ये आणि पेपरमध्ये कशा पद्धतीनं 3 तासाचा पेपर 2.5 तासामध्ये कंप्लीट होतो, या पद्धतीनं कसा अभ्यास करता येतोय पुढच्या येणाऱ्या 4-5 महिन्यामध्ये, तर ते सांगणार आहे. प्री बोर्ड एक्झामच्या अगोदरच तुमची सगळी तयारी व्हायला पाहिजे. तर बघा, इंग्लिशचा पेपर आहे एकूण 100 मार्काचा असतो. त्याच्यात 80 मार्क तुमचे रिटन आणि 20 मार्क तुमचे ओरलचे. आपण काय करूयात, हे जे 20 मार्क आहेत ओरलचे, तर ते 20 मार्क तुमचे फिक्स आहेत असं समजा. तुमच्या शाळेमध्ये जे रेग्युलर तुम्ही जाता, वर्कशॉप कंप्लीट करता किंवा वर्कबुक कंप्लीट करता, तर त्याचे 20 मार्क तुम्हाला इथं भेटायलाच पाहिजेत. त्यात तुमचा 80 मार्काचा जो पेपर आहे तर तो 5 सेक्शन किंवा 6 सेक्शनमध्ये डिवाइड केला जातो. त्यातले जे 2 सेक्शन आहेत, हे लँग्वेज स्टडीचं एक सेक्शन आणि ट्रान्सलेशनचं, हे 2 जे सेक्शन आहेत म्हणजे 15 मार्काचे. लँग्वेज स्टडीला तुम्हाला 10 मार्क आहेत आणि ट्रान्सलेशनला 5 मार्क आहेत. ह्या 15 मार्कपैकी तुम्हाला 15 पैकी 15 मार्क काय इथं पडायलाच पाहिजेत. कारण ज्यावेळेस तुम्ही प्रोज, पोएट्री करता, ग्रामर करता, त्यावेळेस हे 2 सेक्शन ऑटोमॅटिक कव्हर होतात. बरोबर आहे. ट्रान्सलेशनमध्ये तुम्हाला वर्ड ट्रान्सलेशन करायचे असतात, सेंटेन्स ट्रान्सलेशन करायचे असतात आणि म्हण म्हणजेच इडियम्स किंवा प्रोवर्ब्स ट्रान्सलेट करायचे असतात. किती? 2-2 मार्काचे असे आणि 1 मार्काचा एक प्रश्न असतो. 5 मार्काचं ट्रान्सलेशन, 10 मार्क लँग्वेज. ठीक आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे 15 मार्क तुमच्या हातचे आहेत. इथं तुमचा एकही मार्क कट झाला नाही पाहिजे आणि इथले 20 मार्क तुमचे एकही कट नाही झाले पाहिजे. बरोबर आहे. राहिले आता फक्त 60 मार्क. मग त्या 60 मार्कमध्ये तुमचं प्रोज म्हणजेच लेसन येतात. लेसन तुमचे जे धडे आहेत, तुमचे चॅप्टर्स, त्यात पोएट्री, तुमच्या कविता येतात, त्या कविता ते करायच्या. त्यानंतर तुमचं येतं ग्रामर आणि सगळ्यात शेवटचा पार्ट येतो रायटिंग स्किल. ह्या सगळ्यात म्हणजे या 4 पैकी सगळ्यात जास्त वेटेज ग्रामर आणि रायटिंग स्किलला आहे. का? ज्यावेळेस तुम्ही रायटिंग स्किलचा अभ्यास करता आणि ग्रामरचा अभ्यास करता आणि रायटिंग स्किलचं सगळे फॉर्मॅट किंवा सगळे टेम्पलेट लक्षात ठेवता, पाठ करता, त्यावेळेस काय होतं, हा जो पोर्शन आहे तो इंटरलिंक होतो. इकडचा तुम्ही ज्यावेळेस प्रोजचा अभ्यास करता, रिडिंग करता, लर्निंग करता, वर्ड्स ओकॅब्युलरी लक्षात ठेवता, तर त्याचा सगळाच फायदा काय होतो, तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये होत असतो. म्हणून हे सगळे सेक्शन आहेत ना, इंटरलिंक आहेत. ह्या लँग्वेज स्टडीचा वेगळा अभ्यास करायचा नाही, तुम्हाला ट्रान्सलेशनचा वेगळा अभ्यास करायचा नाही किंवा प्रोज पोएट्रीचा वेगळा अभ्यास करायचा नाही. ज्यावेळेस प्रोज पोएट्री करता त्यावेळेस ग्रामरचा ऑटोमॅटिक अभ्यास होतो. फक्त तुम्हाला ग्रॅमॅटिकल्स जेवढे काही रूल्स आहेत तेवढे रूल्स लक्षात ठेवावे लागतील किंवा अभ्यास करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते. बरोबर आहे. आता प्रोजमध्ये तुम्हाला 20 मार्काचे जे तुमचे टेक्स्च्युअल पॅसेज आहेत ते 20 मार्कासाठी येत असतात. टेक्स्च्युअल पॅसेज 20 मार्कासाठी कसं करायचं ते सांगतो. त्यानंतर 10 किंवा 15 मार्काचा येतो तुमचं नॉन टेक्स्च्युअल पॅसेज. त्या 5 मार्काची जी समरी आपण इथं रायटिंग स्किलमध्ये ऍड केलेली आहे. बरोबर आहे. 20 मार्काचं तुमचं प्रोज, 10 मार्काची पोएट्री, 12 मार्क आपण ग्रामरला पकडलेले आहेत आणि 20 ते 5 हे 5 मार्क तुमचे रायटिंग स्किल, हे 5 मार्क ट्रान्सलेशनचे आणि 20 मार्क कोर 20 मार्क जे रायटिंग स्किलचे आहेत. त्यात लेटर येतं, वर्बल, नॉन वर्बल येतं, डायलॉग रायटिंग येते, स्पीच असेल, रिपोर्ट असेल किंवा स्टोरी रायटिंग असेल, एकमेकांना ऑर आहे ते आताच तुम्ही ठरवायचं आहे. प्रोजमध्ये आता बघा, डिटेलमध्ये लेसन जे आहेत एकदम काळजीपूर्वक व्यवस्थित वाचायचे, रिडिंग करायचे. त्या लेसनमध्ये दिलेला कॉन्सेप्ट काय, त्या लेसनमध्ये प्लॉट काय, कॅरेक्टर्स किती आहेत आणि त्या लेसनमधून रायटरला सांगायचा काय किंवा रायटरला काय सांगायचा प्रयत्न करतो रायटर, ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. प्लॉट म्हणतो त्याला आपण. मेन आयडिया जी आहे त्या लेसनची ती समजून घ्यायची. मेन मत कशामध्ये, प्रोजमध्ये. तुम्हाला टोटल आहेत तुम्हाला 22 लेसन आणि पोएम्स आहेत. टोटल मिळून किती, 22. त्यातले 14 लेसन आहेत आणि 8 पोएम आहेत. असे एकूण तुम्हाला 22 धडे दिलेले आहेत तुम्हाला इंग्लिशच्या पुस्तकामध्ये, जे आपण म्हणतो सेमी आणि मराठीचं. इंग्लिश मिडियमचं थोडं वेगळं आहे. ठीक आहे. रिडिंग करायची तुम्हाला, एवढी वास्ट रिडिंग करायचे. प्रत्येक लेसन तुम्हाला रिडिंग करताना त्यातलं ग्रामर, ओकॅब्युलरी, रायटिंग स्किलमध्ये त्याचा फायदा झाला पाहिजे. ऑटोमॅटिक काय होतं, पेपर तुमचा कव्हर होतो. ठीक आहे. 95 पेक्षा जास्त मार्क पाडायचे असतील तर या पद्धतीने तुम्हाला जावं लागतं. डेली रिडिंग करायचे, कॉन्सेप्ट समजून घ्यायचे, प्लॉट समजून घ्यायचे, कॅरेक्टर्स कोणते कोणते आहेत, ओकॅब्युलरी काय त्याच्यामध्ये ते समजून घ्यायचे. पुढचं येतं पोएट्री. आता पोएट्रीमध्ये 2 पोएम आहेत तुम्हाला परीक्षेसाठी. टोटल 8 पोएम, त्यापैकी 2 पोएम असतात. एक तुमच्या इथे ॲप्रिशिएशनला आणि दुसरी ती क्वेश्चन आन्सरला. तर तुम्हाला ते दोन्ही, आता इथंही 10 पैकी 10 मार्क पडतात. क्वेश्चन आन्सरमध्ये 2-2 मार्काचे 2 प्रश्न असतात, 4 मार्क झाले आणि 1 मार्काचा एक प्रश्न असतो, म्हणजे 5 मार्क इथं झाले. आणि ॲप्रिशिएशन एकदम सोपं असतं. थीम पाठ करून ठेवा किंवा ॲप्रिशिएशन सगळ्या पोएमचं पाठ करून ठेवा, त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडत असतात. हे 10 झाले, हे 10 झाले, 20, हे 5, 25 मार्क तुमचे ऑटोमॅटिक इथं पडत असतात. ठीक आहे. ग्रामरमध्ये खूप सारे टॉपिक आहेत. त्यात तुमचं टेन्स आहे, इन्फिनिटिव्ह आहे, जिरंड आहे, वर्बल त्याला म्हणतात नॉट ओनली बट ऑल्सो आहे, ॲज वेल एज आहे, किंवा रिमूव्ह टू असेल, यूज टू असेल, यूज कुड नॉट किंवा यूज कॅन असेल. अशा पद्धतीचे खूप सारे टॉपिक आहेत.
आहे ना, नो सुनर दॅन असेल, त्यात सगळे टॉपिक तुम्हाला 25 ते 26 किंवा 25 ते 30 टॉपिक आहेत, ते सगळे टॉपिक ग्रामरचे काय करायचे आहेत याच्यामध्ये कव्हर करायचे. आपण सगळे एकदम डिटेलमध्ये ग्रामर घेणार आहे, रायटिंग स्किल घेणार आहे, त्याचे सगळे टेम्पलेट आपण इथं तुमच्याकडून लर्न करून घेणार आहे. ते तर तुमचं ग्रामरमध्ये एवढे सगळे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यामध्ये A4 किंवा A3 A4 अशा ह्या ग्रामरमध्ये प्रश्न असतात पॅसेजच्या याच्यामध्ये. क्वेश्चन पेपर सुद्धा आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. टोटल तुमचे सेक्शन आहे ते सेक्शन तुम्हाला सगळे पाठ पाहिजे. पहिला लँग्वेज स्टडी असेल, दुसरा टेक्स्चुअल पॅसेज असेल, तिसरं पोएट्री असतं तुमचं, चौथं नॉन टेक्स्चुअल पॅसेज आहे, पाचवं रायटिंग स्किल आहे आणि सहावं तुमचं येतं क्रिएटिव्ह रायटिंग किंवा क्रिएटिव्ह डेव्हलपमेंट म्हणतो आपलं, किंवा रायटिंग स्किलमध्येच तुमचं येतं ट्रान्सलेशनचं सेक्शन 5 मार्कासाठी. असे टोटल 6च्या 6 सेक्शन तुम्हाला पाठ पाहिजे. क्वेश्चन 1 मध्ये काय असतं, क्वेश्चन 3 मध्ये काय असतं, सगळंच्या सगळं तुम्हाला या क्षणाला पाठ पाहिजे, या मोमेंटला, ठीक आहे. तरच तुम्हाला 95% किंवा 95 मार्क्स इंग्लिशमध्ये त्याच्यापेक्षा जास्त मार्क पाडता येतात. एकदम डिटेलमध्ये तुमच्याकडं फुल प्रूफ प्लॅन पाहिजे. प्रोज, पोएट्री, ग्रामर, रायटिंग स्किल हे सगळे सेक्शन तुम्हाला एकदम डिटेलमध्ये पाहिजे. माहिती पाहिजे म्हणजे माहिती पाहिजे, ठीक आहे. ग्रामरमध्ये आता जेवढे टॉपिक सांगितले तेवढे सगळे टॉपिक तुम्ही करायचे. कुठला टॉपिक येतो काय सांगता येते, क्वेश्चन टॅग असतो, हमखास येतो, चेंज व्हॉइस असतो, हमखास येतो परीक्षेला, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असतं, त्याच्यानंतर तुमचं त्यालाच म्हणतो आपण चेंज नरेशन असतं. कधी कधी परीक्षेला फिगर ऑफ स्पीचवरती प्रश्न येतो. त्याच्यानंतर येतं तुमचं डिटर्मिनंट शोधायला सांगितलं जातं. त्याच्यानंतर येतं तुमचा आयडेंटिफाय, ऑक्झिलरी वर्ब आणि फंक्शन इट असं सुद्धा म्हटलं जातं. त्यांनी कॉम्प्लेक्स वर्ड असतील किंवा कंपाऊंड वर्ड्स असतील, हे सगळे सगळे छोटे छोटे हे टॉपिक आहेत जे की तुम्हाला ग्रामरच्या पोर्शनमध्ये सगळे कव्हर करायचे आहेत. मेन टॉपिक आहेत ते सगळे कव्हर करा. आणि तुमचं रायटिंग स्किलमध्ये लेटरमध्ये फिक्स करा, फॉर्मल करायचं का इन्फॉर्मल, आत्ताच ठरवा आणि त्याचाच प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये सोपं जातं. त्यानंतर वर्बलमध्ये नॉन वर्बल करायचं का, किंवा वर्बल टू नॉन वर्बल करायचं आहे, नॉन वर्बल टू वर्बल करायचं, हे आत्ताच फिक्स करा. ह्या दोन्हीपैकी एक करा. जे ऑर आहे ना ते सोडून द्या, जे लिहायचं आहे परीक्षेमध्ये तेच करा, त्याचीच प्रॅक्टिस करा, तेच टेम्पलेट पाठ करा. आणि आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या परीक्षेचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत ते सगळे क्वेश्चन्स काय करा, रायटिंग करून प्रॅक्टिस करा त्याची, म्हणजे तुम्हाला काय होईल, सवय होईल. किंवा मे बी जर तुमचं लक असेल तर तेच मागच्या वर्षीचा प्रश्न एखादा रिपीट होऊ शकतो यावेळेस, ठीक आहे. मार्क्स जास्त पडण्यावरती फोकस करा, नॉलेज ऑटोमॅटिक वाढतं, ठीक आहे. लिहायची परीक्षा आहे, तुम्हाला तोंडी ओरली किती उत्तर सांगता येतं त्याच्यापेक्षा लिहिता किती चांगलं येतं हे मॅटर करतं. जर लिहिता येत नसेल तर मार्क पडत नाही. 95 आपला हा बॉर्डर मार्क आहे, त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडायला पाहिजे. प्रत्येक सब्जेक्टचा आपण डिटेलमध्ये घेऊयात, अशा पद्धतीने करा. पहिलं प्रोज, पोएट्री. प्रोज म्हणजेच लेसन तुमचे डेली रिडिंग करायचे तुम्हाला, त्याच्यातली ओकॅब्युलरी लर्न करायचे. पोएट्रीमध्ये पोएम व्यवस्थित समजून घ्यायचं, पोएमचा सेंट्रल आयडिया काय आहे, त्या पोएटला काय सांगायचं आहे, त्या पोएममधून काय सांगण्याचा प्रयत्न केला ते समजून घ्या. त्याच्यात 2 टाईपचे प्रश्न असतात, क्वेश्चन आन्सर आणि दुसरं ॲप्रिशिएशन. त्यानंतर ग्रामर येतं. ग्रामरमध्ये खूप सारे टॉपिक आहेत, 26-27 टॉपिक येतात कोर ग्रामरचे, त्याच्यातले 12-13 मार्क ऑटोमॅटिक तुम्हाला परीक्षेला आले पाहिजे. फॉर एक्झाम्पल टेन्स असेल, क्वेश्चन टॅग असेल, व्हॉइस असेल, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच असेल, त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो असेल, ॲज वेल ॲज असेल, अँड असेल, यूज अँड म्हणून असतं. त्याच्यानंतर तुमचं काय तर यूज टू, अशा टाईपचे प्रश्न येत असतात परीक्षेमध्ये. आणि हे कन्फर्म आहे, जिरंड असेल, आयडेंटिफाय जिरंड असेल, इन्फिनिटीज असतील, हे सगळे प्रश्न परीक्षेला येतात ह्या ग्रामरमध्ये. रायटिंग स्किलमध्ये तेच, लेटर आहे, नॉन वर्बल टू वर्बल आहे किंवा वर्बल टू नॉन वर्बल आहे. त्यानंतर तुमचं स्पीच डेव्हलपमेंट किंवा रायटिंग डायलॉग रायटिंग असतं. त्यानंतर येतं तुमचं न्यूज रिपोर्ट किंवा न्यूज रिपोर्टला आहे स्टोरी रायटिंग आहे. हे तुमचं याच्यापैकी एक ठरवायचं आहे तुम्हाला, कोणतं लिहायचं आणि कोणतं नाही लिहायचं. आताच ठरवा, म्हणजे तुम्हाला त्याची वर्षभर प्रॅक्टिस करता येईल. वर्षभर म्हणण्यापेक्षा 5-6 महिने राहिलेले, 6 महिने तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि ट्रान्सलेशन, रायटिंग स्किल हे 2 सेक्शन असे आहेत. आता बघा, हे 10 मार्क फिक्स, हे 10 मार्क फिक्स आणि हे 5 मार्क फिक्स आहेत तुमचे. हे कुठंच नाही झाले पाहिजे मार्क, म्हणजे आणि इथले 20 मार्क किती झाले, 100पैकी 20, 30, 40 आणि 45 मार्क तुमचे फिक्स आहेत. हे कुठंच नाही हल्ले पाहिजे. हे फिक्स म्हणजे फिक्स, आत्ताच तुमचे मार्क हे काय फिक्स पाहिजे, तर तुम्हाला 95चं पुढं स्कोर करता येतो. शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रासोबत जो कन्फ्यूज आहे की कशा पद्धतीने आपल्याला टॅकल करायचं इंग्लिशला. इंग्लिश तुमची आता जरी झाली 10वी तरी तुम्ही पुढं इंग्लिशमध्ये तुमचा पिक्चर सुटत नाही, म्हणून हा बेस पक्का करून ठेवा. ग्रामर इथं चान्स आहे तुम्हाला ग्रामरचा चांगला अभ्यास करायला, म्हणजे पुढे चालून तुमची इंग्लिश अजून इम्प्रूव्हमेंट होईल. त्याच्यानंतर रीडिंग स्किल इथे इम्प्रूव्हमेंट करायचा चान्स आहे. तुमचं अंडरस्टँडिंग लेवल पोएट्रीमध्ये इम्प्रूव्ह होतो, ते सुद्धा इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला चान्स आहे. त्याच्यामुळे समान वेटेज द्यायचं सगळ्या सब्जेक्टला. नुसतं 2-3 विषय घेऊन वर्षभर अभ्यास करत बसायचं नाही, सगळ्या विषयांना समान वेटेज द्यायचं आहे, ज्याचा तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये कधी कसा फायदा होईल सांगता येत नाही. म्हणून हे तुम्हाला मॅटर करतं, तुम्हाला सगळे विषय चांगल्या पद्धतीने करा. आणि इंग्लिशवरती जास्त फोकस करा, कारण इंग्लिश ग्लोबल लँग्वेज आहे, इंटरनॅशनल लँग्वेज आहे. तुमचा पिच्छा कधी सोडत नाही इंग्लिश. जरी एज्युकेशन संपलं तरी तुम्हाला तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा इंटरव्ह्यूमध्ये जाताना किंवा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये म्हणा, तुम्ही कुठं बाहेर एकदम टुरिस्ट प्लेसमध्ये गेले असेल तिथंसुद्धा तुम्हाला इंग्लिश महत्त्वाची आहे. म्हणून इंग्लिशवरती फोकस करा. काय करा, ग्रामर करा, रिडिंग करा, पोएट्री समजून घ्या. त्याच्या रायटिंगमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त
युजफुल आहे. आत्ता जर भर दिला याच्यावरती तर पुढे चालून काय होतं तुम्हाला सिम्पल होऊन जातं. म्हणून हा काळ आहे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा. सगळंच फोकस करा अभ्यासावरती आणि तुम्हाला मार्क पडतात म्हणजे पडतात. अजून खूप वेळ आहे. या पद्धतीनं जा. आपण डिटेलमध्ये ग्रामरचे सगळे टॉपिक कव्हर करू, रायटिंग स्किलचे सगळे कसे लिहायचे सगळे टॉपिक कव्हर करू. त्यानंतर पोएट्री ह्याची काही गरज नाही. तुम्हाला ॲप्रिशिएशन सगळं दिलं एकदम ओके होऊन जाईल आणि तुम्हाला मार्कमध्ये काय परीक्षेमध्ये मार्क घेण्यासाठी एकदम सोपं होऊन जाईल. ठीक आहे, भेटूयात पुन्हा अशा एका इन्फॉर्मेटिव्ह किंवा नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. तुम्ही सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा. नालंदा कोचिंग क्लासेस हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.